रुक्मिणीबाईमध्ये जे ICU आपण बनवलेलं आहे ते ICUसाठी आम्ही मे 2023मध्ये आधी निविदा काढली. मे 2023मध्ये आम्ही त्या संस्थेला जी सिलेक्ट झाली त्या संस्थेला तिथे काम चालू करण्याकरता ऑर्डर दिली होती, आदेश दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी काम चालू केलं मेमध्ये. आणि परंतु त्यांच्याकडे आवश्यक जे मनुष्यबळ लागतं त्याला डॉक्टर, स्टाफ, नर्स वगैरे जे काय आहे ते त्यांच्याकडे उपलब्ध आम्हाला होऊ शकत नाही हे कारण देऊन त्यांनी माघार घेतली. त्यांनी 6/6/23ला माघार घेतली. त्याच्यामुळे नंतर मग आम्ही परत ते टेंडर कॅन्सल करून आम्ही परत नंतर पुन्हा निविदा केली जुलै 2023मध्ये. त्याच्यामध्ये पण एक संस्था सिलेक्ट झाली. तिच्यामध्ये पण निविदा समितीची आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी जो रेट दिलेला आहे तो रेट त्यांना जस्टिफाय करायला सांगितला होता. मग की तुम्ही हा रेट आहे, ह्या रेटला जस्टिफाय करून द्या की तुम्ही तुमच्या लोकांना कशी पेमेंट देणार वगैरे काय याबाबतचं. तसा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे आम्ही त्यांना पत्र दिलं. परंतु त्या संस्थेकडून आम्हाला आजतागत काहीच रिस्पॉन्स आलेला नाही. 2 वेळा त्यांना आम्ही पत्र देऊन झालं. त्यामुळे आता परत आपल्या नवीन आयुक्त मॅडम आल्या. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी परत चर्चा केली. आता त्या चर्चेनुसार त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही आता त्याच्यावर काम करत आहोत आणि लवकरात लवकर ते ICU करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.